पहिला चेंडू. ओहो, पहिल्या चेंडूवर चकवा दिला होता. दोन्हीही खेळाडू एकाच एंडला धावत सुटलेत. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का, बिग ब्लो. सुजय पावशे जाईल बॅक टू द पवेलियन. वरती आपलं 200 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचंय. तदनंतर आदित्य बाबळसाठी अभिराज शेठ दळवी यांच्याकडून रोख रक्कम 2000 आणि विवेक म्हात्रे यांच्याकडून. यावेळी फटका चांगला खेळलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, डीप मिड विकेटच्या बाहेर. त्यावेळेस सुंदर चेंडू, सुंदर असा अफलातून नेत्रदीपक, आकर्षक असा फटका, कव्हर ड्राईव्हचा फटका सजवला जातोय. रनआउटची संधी निर्माण होते. पाहूया काय होतंय इथे. मात्र निश्चितच धाव पूर्ण केली जाते का हे प्रश्नचिन्ह झाली होती. ओहो, what a fantastic piece of bowling by कल्पेश म्हात्रे. You miss, I will definitely hit. फर्निचर. अशा पद्धतीची फिल्डिंग करणं नक्कीच एक आव्हान असतं, पण सौरभ मांडवकर तो जबरदस्त ऍथलीट आहे. त्याने स्क्वेअर लेगला अप्रतिमरित्या तेथे कमिटमेंट दिली आणि तिसऱ्या पंचांची मदत येथे मात्र घेतली कर संघाच्या माध्यमातून. ओहो, वोडा एक्सलंट बॉलिंग बा अक्षय पाटील. आपल्या गोलंदाजीचा प्रयत्न किंवा कोणती संधी निर्माण होऊ देत नाहीये. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा पाहूया काय घडतंय. पंचांचा इशारा आकाशाकडे बोटाचा आणि फलंदाज यावेळेस शुभम पाटील सुद्धा माघारी परततोय निराश मनानं. सुंदर चेंडू, खोलातला चेंडू, ऋषी राऊत सारख्या फलंदाजाला सुद्धा पूर्णपणे जखडून ठेवणारी ही गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. कारण हे खोलातला चेंडू करतोय. यावेळचा चेंडू मारला जातोय अंतराळी पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. कच्चा क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा होतोय. तो 4 या धावसंख्येने नाही. इथे मात्र जर पाहिलं तर यश मिळवायचं असेल तर स्ट्रोक आलाय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. चेंडू सीमावर चौकार. 4 धाव. नामी संधी इथे होत असताना यावेळचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या कडेला लागतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा वर येण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येण्याच्या अगोदरच नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि ऋषिकेश मैदानामध्ये गोलंदाजीसाठी. टप्प्याचा चेंडू, ऋषिकेश राऊत फुल शॉट पद्धतीने खेचतोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठीचा उत्तुंग असा षटकार. ओहो, फटका फसलाय. खूप वेळ चेंडू हवेमध्ये गेलाय. सौरभ मांडवकर आहे मिड विकेटला टिपलाय. शानदार झेल. ऋषी राऊत जाईल बॅक टू द. आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. पाहूया काय घडतोय यावेळेस. आतापर्यंत जर खेळ पाहिला निश्चितच 41 धावा झालेल्या आहेत. 42 धावांचा लक्ष्यचा पाठलाग करायचा आहे. पाहूया काय घडतं. पाटील आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. ओहो, what a shot. Boom. That's gone high and handsome over the boundary for a maximum. स्वीट हिट. निश्चितच पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगला फटकार खेळला गेला. त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा सुजय. यावेळचा चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र क्रॅम्प इथे येताना मात्र केवळ चेंडूला दिशा दिली जाते. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार. 500 रुपयाचं पारितोषिक प्रफुल्ल बांधकर यांच्या माध्यमातून. अक्षय मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपली महत्वपूर्ण अशी विकेट गमावतोय. अक्षय तो दाखवून देतोय. जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य असतं. हे खेळाचं चित्र मैदानावरती आता पाहायला मिळते. ओहो, सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये. निमिष म्हात्रे
चांगली गुल हातोय. यावेळी साक्षीच्या बॅट मधना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलं सीमा रेषे बाहेर. साक्षीच्या बॅट मधनाला अप्रतिम अलौकिक अलिशान अद्वितीय षटकार. होत असताना मात्र पुन्हा एकदा निमिषला यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. फटका फसतोय आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून निसटताना सीमारेषा पार सुद्धा होतोय. दणदणीत खणखणीत दमदार आमदारांप्रमाणे हाची प्रेरणा नक्कीच देते. आणि अशा वेळी संघर्ष जरी साक्षीत मैदानामध्ये जखमी असला, त्याच्या पायाला क्रॅम्प जरी येत असला, बॅट्समॅन दबावामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा फटका फसतोय काय आणि अगदी सीमा रेषेच्या जवळ या चेंडूला हवेमध्ये सूर लगावून पकडण्याचा प्रयत्न. हा चेंडू चेक केला जातोय. अतिशय आक्रमक फटका खेळला गेला होता. हे 50-50चं षटक आहे आणि अशा वेळी सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार तथा तरुणांचे प्रेरणास्रोत देण्याची कामगिरी त्याच्या माध्यमातून होते. नेहमीचा हा चेंडू निश्चितच आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु हा प्रयत्न मात्र अपयशी ठरतो. चेंडू जातोय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण गेलो मी. खूप कठीण काम आहे आणि कित्येक मॅचेसना ते असतात. मी बघतो त्यांचा प्रवास सगळा आतापर्यंत. मला 25-30 वर्ष मी ते त्यांना ओळखतो. या प्रफुल्ल अँड निलेश पोटसाकर विजयासाठी 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. काय खेळणार? मॅच अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये आहे. क्रिकेट हा खेळ असा आहे ना, जेथे शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. आणि अशा वेळी मात्र डाव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा कार्पेटच्या आधाराने या चेंडूला खेळलं जातं. एक धाव अगदी सहज पूर्ण होते. साक्षीत अजूनही जखमी झाला असला, येथे मात्र सरप्राईज चेंडू बॅट्समनसाठी. बॅट्समनला चकवलं जरूर होतं. नो मॅन लँड एरियामध्ये चेंडू पडलाय. सिंगल आले. आता टार्गेट येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 2 धावांचा प्राप्त करेन किंवा मांडेन. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडविकेट बाउंड्री लाईनच्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि निश्चितच ही विजयी धाव प्राप्त होते. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. आणि निश्चितच निलेश आणि प्रफुल्ल स्पोर्ट्स साखर हा संघ गतवर्षीचे विजेते प्रफुल्ल अँड निलेश पोटसाकर केलाय. सुपर 16 चा थरार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल परवा. निश्चितच